नमस्कार. होळीच्या खूप खूप तुम्हा सर्वांना शुभेच्छा. होळी हा सण हिंदू संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण असून तो फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. यालाच आपण शिमगा असेही म्हणतो. होळी सण का साजरा करतो त्यामागचा रंजक इतिहास आपण पाहूया. होळी साजरा करण्यामागे असुरांवर देवांचा आणि पापावर पुण्याचा विजय ही मुख्य भावना आहे. दैत्यराज हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. हे हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका, जिला अग्नीचे भय नव्हते, अग्नीचे वरदान होते, अशा होलिकाच्या मांडीवर प्रल्हादाला बसून अग्नीत धाडले. मात्र प्रल्हादाच्या भक्तीमुळे तो सुरक्षित राहिला आणि वरदान असूनही दुष्ट विचारांची होलिका जळून राख झाली. म्हणूनच दरवर्षी आपण होलिका दहन करून वाईट प्रवृत्तीचा अंत करतो. याचाच अर्थ असा की सत्याचा आणि ईश्वरी शक्तीचा सदैव विजय होतो. होळी साजरा करण्याची पद्धती आपण पाहूया. महाराष्ट्रात होळीला शिमगा असेही म्हणतात. आपण लाकडे, गोवऱ्या रचून होळी पेटवतो. त्यामध्ये आपल्या मनातील वाईट विचार, राग, अहंकार अर्पण करतो. घरोघरी गोड-धोड पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. या सणाच्या निमित्ताने सर्व एकत्र येतात, एकमेकांना मदत करतात, आनंदी चित्ताने शुभेच्छा एकमेकांना देतात आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतात.